मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण. जरांगे आंतरवाली सराटीमध्ये 7व्यांदा आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी आंतरवाली सराटीत. देशमुख कुटुंबियानं मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. वाल्मी कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं, यावरती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतला आक्षेप. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमधील दोषींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायनिवाडा करावा. त्यांच्या कुटुंबामधल्या लोकांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं, या मागणीसाठी चाकूरमध्ये मोर्चा. संतोष देशमुख हत्या आणि परभणीमधील सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये आंदोलन. 50 दिवस उलटून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आंदोलन. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. एसटी तिकिटाच्या दरामध्ये मध्यरात्रीपासून 15% भाडेवाढ. एसटीला महिन्याला 90 कोटी रुपयांचा तोटा, त्यामुळे भाडेवाढ करण्यासाठी पर्याय नाही. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. एसटी बस भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी. बार्शीच्या मांडे गावामध्ये महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांचा आत्मदहनाचा इशारा. स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सिमेंट रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधीचं बिल न मिळाल्यामुळे दिला इशारा. शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते, मात्र त्यांनी साखर कारखाना शेतकरी सहकारासाठी काय केलं? अमित शहांचा सवाल. केवळ मार्केटिंग नाही तर जमिनीवरती काम करावं लागतं, शहांचा टोला. मालेगावमध्ये अमित शहा आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित. व्यासपीठावरती अमित शहा आणि भुजबळ यांच्यामध्ये चर्चा. कार्यक्रमाच्या दरम्यान छगन भुजबळ आणि अमित शहांमध्ये चर्चा, मात्र राजकारणावरती काहीही चर्चा झाली नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांची ही चर्चा. मुंबईमधल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावरती चर्चा. स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठीची अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी. शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माजी आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा. शिंदेंचे हात बळकट करणं हे आमचं ध्येय असल्याची सामंतांची प्रतिक्रिया. बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता. दावोस दौऱ्यावरती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचा टोला. ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम. मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवणार. उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये मांडली भूमिका. स्वबळाच्या संकेताच्या नंतर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ. जिल्हा प्रमुखांना ग्रामीण भागामध्ये ताकद वाढवण्याची उद्धव ठाकरेंची सूचना. उद्धव ठाकरे स्वबळावरती लढणार असतील तर स्वागत करू. ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेताच्या नंतर नाना पटोलेंचा टोला. तिघं मिळून लढले तरी 288 पैकी 48 आमदार निवडून आले. केवळ आपलं अस्तित्व आहे हे भासवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरू. ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेताच्या नंतर किरीट सोमय्यांचा टोला. रोह्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांची तटकरेंचं नाव न घेता टीका. बेईमान बादशाह असा केला उल्लेख. दिल्लीच्या जंतर मंतरवरती आजपासून उत्तम जानकरांचं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन. मात्र जानकरांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांची परवानगी नाही. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरामध्ये संविधान आणि भारत मातेचं पूजन केलं जाईल. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सेना भवनामध्ये संविधान आणि भारत मातेचं पूजन करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता घेणार अंबाबाईचं दर्शन. त्यानंतर जालन्याच्या दिशेनं रवाना होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी घेतल्या कार्यकर्त्यांच्या बैठका. विधानसभेमधल्या पराभवाच्या कारणांसह आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली. राज्यामधल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करणार. आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय.
2024-25 साठी EWSच्या अंतर्गत प्रवेश घेतलेल्या परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा. 1 वर्षांसाठी विशेष बाब म्हणून दिलेलं EWSचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार. किरीट सोमय्या यांनी घेतली यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट. बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचं बनावट पत्र दिल्याच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा. अकोला जिल्हाधिकाऱ्यांची किरीट सोमय्या यांनी घेतली भेट. अकोला जिल्ह्यामध्ये 15,500 बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्यांचा आरोप. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात बांगलादेशींना बोगस प्रमाणपत्र मिळण्याचं केंद्र झालंय, भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप. अमरावती म्हणजे बांगलादेशींची प्रयोगशाळा करून ठेवली आहे. अमरावतीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातोय, भाजपचे आमदार अनिल बोंडे यांचा आरोप. कल्याण पूर्व आणि डोंबिवली मानपाडा परिसरामध्ये वास्तव्यासाठी असलेल्या 5 बांगलादेशी नागरिकांना कल्याण पोलिसांकडून अटक. पुढचा तपास सुरू. पायाभूत प्रकल्पांना युनिक आयडी देण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत. अनावश्यक खर्चामध्ये बचत करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला प्रकल्प युनिक आयडीचा निर्णय. म्हाडा कोकण मंडळातर्फे 2147 सदनिका आणि 110 भूखंड विक्रीसाठी 5 फेब्रुवारीला संगणकीय सोडत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोडत. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचं 26 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होईल. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती पुलासाठी गर्डर बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि या कामासाठी 27 ते 29 जानेवारीच्या दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक ही बंद असेल. मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम या भागामधल्या काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहील. मालाड पश्चिमेमधल्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला झालेली गळती दुरुस्त करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहील. मुंबईमधल्या टोरेस गैरव्यवहाराच्या प्रकरणी ईडीकडून संशयित कागदपत्र, डिजिटल पुरावे जप्त. तसंच टोरेस आणि सहयोगी संस्थांच्या नावावरती असलेली बँकांची खाती गोठवली. यामध्ये 21,75,00,000 रुपये असल्याची सूत्रांची माहिती आहे. भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स कारखान्यामध्ये स्फोट, 8 जणांचा मृत्यू. स्फोटाच्या नंतर 700 मीटर अंतरावरती उडाले बिल्डिंगचे पत्रे. भंडाऱ्यामधल्या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामधल्या मृतकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्र्यांची घोषणा. भंडाऱ्यामधल्या जवाहरनगर ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या दुर्घटनेच्या नंतर संतप्त अप्रेंटिस धारकांचा जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये आक्रोश. या स्फोटामध्ये एका अप्रेंटिस धारकाचा मृत्यू तर 1 जण गंभीररित्या जखमी. कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अमरावतीमध्ये 26 जानेवारीपर्यंत आमदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. अभिनेत्री डेझी शहाच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये विदर्भस्तरीय पुष्प प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचं आयोजन. धुळ्याच्या नंदाणेमध्ये लाचखोर सरपंच आणि माजी सरपंच एसीबीच्या जाळ्यात. पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी 2.5 लाख रुपयांची मागितली होती लाच. मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघाताच्या नंतर स्थानिकांचा रास्ता रोको. फरार ट्रक चालकाचा शोध घ्या, अन्यथा महामार्ग जाम करू. संतप्त नागरिकांचा इशारा. जळगावमधल्या पुष्पक एक्सप्रेस अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडिओ आला समोर. आग लागल्याचं म्हणत लोकांकडून आरडाओरडा. चंद्रपूरच्या पायली गावामधल्या ग्रामस्थांचं धरणे आंदोलन. नागरिकांनी केलेल्या 111 जमिनी रजिस्ट्री ग्रामसचिवांनी रोखून धरल्याचा आरोप. पुण्यामधल्या यवतमध्ये शिवाजी आखाडे यांच्याकडून श्री तुळजाभवानीच्या चरणी 21 लाख रुपयांचं 27 तोळं सोनं अर्पण. तुळजाभवानीला नियमित रोजाच्या अलंकार पूजेसोबतच याच सुवर्णालंकारांनी शृंगार करण्यात आला. पुण्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये घट, पण महिला अत्याचार फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ. पोलीस आयुक्तांनी मांडला लेखाजोखा. नालासोपारा पूर्वेकडच्या साईकृपा आणि अंकिता या अनधिकृत इमारतींवरती कारवाई. इमारती केल्या भुईसपाट. उर्वरित इमारतींवरती सोमवारपासून पुन्हा एकदा कारवाई होणार. पुण्यामधल्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये अतिक्रमणांवरती कारवाई. अनधिकृत हॉटेल्स, स्टॉल्स आणि आस्थापनांवरती कारवाईचा बडगा. पुणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथकानं 2 कारवायांमध्ये 84 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले.
गांजा आणि कोकेनसह महागड्या गाड्या सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं बनावट दारूचा कारखाना केला उद्ध्वस्त. 7,95,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या गेटवरती दिव्यांग आंदोलकांकडून कुंड्यांची तोडफोड. शहरामध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात दिव्यांगांनी व्यक्त केला रोष. दिल्लीमधील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार. प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर. बॉलिवूडची अभिनेत्री ममता बॅनर्जी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या. आता त्यांना यमाई ममता नंदगिरी असं संबोधलं जाईल. ममता यांनी किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतलाय. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये ड्रोन शोचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद. महाकुंभामध्ये आज दुपारी विश्व हिंदू परिषदेचं संत संमेलन. या संमेलनामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा सहभागी होते. वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ. अरविंद सावंतांसह विरोधी पक्षाच्या 10 खासदारांचे 1 दिवसासाठी निलंबन. बैठक 27 जानेवारीपर्यंत तहकूब. भारतीय सैन्यासाठी प्रगत देखरेख प्रणाली संजयला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही प्रणाली युद्धभूमीवरती पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि केंद्रीकृत वेब ॲप्लिकेशनद्वारे ऑपरेशन्समध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी वापरली जाईल. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी. हिंदूंवरच्या अत्याचारामध्ये कोणतीही घट झाली नसल्यामुळे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्याने केली युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी. बांगलादेश भारत संबंध शक्य तितके मजबूत असले पाहिजेत. बांगलादेशचा नकाशा काढल्याशिवाय तुम्ही भारताचा नकाशा काढू शकणार नाही. बिघडत्या संबंधांवरती बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य. भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं आयोजन. 24 आणि 25 फेब्रुवारीला समिटचं उद्घाटन. पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची माहिती. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये पुन्हा एकदा घट. 1.88 अब्ज अमेरिकन डॉलर्सने घसरून 623.98 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरती आल्याची माहिती. गेल्या काही आठवड्यांपासून ही घसरण सुरू. शार्दुल ठाकूरचं दमदार शतक पुन्हा एकदा मुंबईला तारलं. तनुष कोटियनसह 173 धावांची नाबाद भागीदारी. मुंबईची आघाडी 188 धावांची. अभिनेत्री कंगना रनौत आता हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा उतरणार. पंचतारांकित हॉटेलसाठी मनालीमध्ये खरेदी केला भूखंड. तहसीलदाराकडे केली भूखंडाची नोंदणी. मॉल रोडवरती कंगनाला बघण्यासाठी मोठी गर्दी. सनी देओलचा जाट चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी जगभरामध्ये प्रसिद्ध होईल. हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. आणि लोकल लेखिका पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन. ग्रंथाली आणि एनसीपीएच्या संयुक्त विद्यमानं आणि राज्य विकास मराठी संस्था आणि मराठी भाषा विभागाच्या सहयोगानं या कार्यक्रमाचे आयोजन. एनसीपीएच्या लिटिल थिएटरमध्ये होणार प्रकाशनाचा समारंभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.